हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू दिस व्हिडिओ माय डिअर फ्रेंड्स. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा जे आपण डिपार्टमेंट PSI 1998 ते 2017 पर्यंत झालेले पेपर आहेत, या पेपरमध्ये जे पडलेले जे प्रश्न विचारले आहेत तर त्या प्रश्नांचा आपण जो टॉपिक वाईज क्वेश्चन अनालिसिस व्हिडिओ सिरीज सुरू केली आहे. तर या व्हिडिओ सिरीज मध्ये आपण आज क्वेश्चन्स म्हणजे WH क्वेश्चन जो टॉपिक आहे तर या टॉपिक वरती कशा प्रकारे प्रश्न विचारले आहेत तर या WH टॉपिकच्या प्रश्नांचा आपण या आजच्या व्हिडिओमध्ये अनालिसिस करणार आहोत. तर आपल्या सर्वांना माहित आहे की डिअर फ्रेंड्स, आपण मागील व्हिडिओमध्ये आपण बरेच टॉपिक कव्हर केले आहेत. या सगळ्या व्हिडिओमध्ये फक्त डिपार्टमेंट PSI च्या पेपरमध्ये जे प्रश्न पडलेले आहेत जेवढे प्रश्न विचारलेले आहेत तर ते सगळ्या प्रश्नांचा आपण एकदम सविस्तर अनालिसिस केला आहे. त्याच्या उत्तराचे ऑप्शन्स, त्याच्यानंतर तेच ऑप्शन का बरोबर आहे, बाकीचे ऑप्शन्स का चुकीचे नाहीत किंवा तो प्रश्न कोणत्या नियमावरती आहे, या सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये पाहिलेल्या आहेत. तर सेम त्याच प्रकारे आपण आज WH क्वेश्चन जे आहेत तर या WH क्वेश्चन वरती कशा प्रकारे नेमकं प्रश्न विचारले आहेत तर ते प्रश्न आपण जसे तसे या ठिकाणी घेणार आहोत आणि त्याचं आपण विश्लेषण आणि अनालिसिस पण आपण या ठिकाणी सविस्तर करणार आहोत. तर मित्रांनो, आपण ही जे टॉपिक वाईज क्वेश्चन अनालिसिस व्हिडिओ सिरीज जी सुरू केली आहे तर त्याचं रिझन मी तुम्हाला सांगितलं. बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपल्याला या ठिकाणी मला रिक्वेस्ट केली की सर आपण एक व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये आम्हाला अशा प्रकारचे जर व्हिडिओ सिरीज जर तुम्ही म्हणजे व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये जर प्रश्न आणि त्याची उत्तरं जर असतील तर निश्चितच आम्हाला त्याचा फायदा होईल. आम्ही ड्युटीवरती पण आम्ही हे व्हिडिओ पाहू शकतोय आणि जेणेकरून आम्हाला त्याचा अभ्यास म्हणजे आम्हाला त्याचा अभ्यासही करता येईल आणि त्या ठिकाणी आपण काय ज्या वेळेस मोकळ्या वेळेमध्ये तर ते अशा प्रकारचे जे व्हिडिओज आहेत तर ते व्हिडिओज पण पाहू शकतात आणि ते त्या फ्री टाइमचा सुद्धा एक चांगल्या प्रकारे उपयोग करू शकतात. त्यासाठी आपण अशा प्रकारची व्हिडिओ सिरीज आपण सुरू करत आहोत. तर आपल्या सर्वांना माहित आहे, मी मागील व्हिडिओमध्ये पण सांगितलं आहे, आपल्या क्लासचं 1998 ते 2017 पर्यंत ज्या डिपार्टमेंट PSI च्या परीक्षा झाल्या या परीक्षेतलं टॉपिक वाईज जे आहे तर टॉपिक वाईज प्रश्नांचं पुस्तक सुद्धा आहे. जर तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही ते पुस्तक पण ऑर्डर करू शकता. तर बघा आपण डिअर फ्रेंड्स या ठिकाणी जे आहे तर आज WH क्वेश्चन्स या टॉपिक वरती कशा प्रकारे प्रश्न विचारले आहेत तर या प्रश्नांचा आपण अनालिसिसला मग सुरुवात करू. मग तर बघा डिअर फ्रेंड्स, पहिला प्रश्न आहे, आय वेंट टू हिज हाऊस दिस आफ्टरनून सो ॲज टू हेल्प हिम. म्हणजे या ठिकाणी हा जो प्रश्न विचारला आहे तर या प्रश्नामध्ये काय केले बघा, लक्ष द्या. या ठिकाणी काय केलं, या पार्टला अंडरलाईन केलेला आहे आणि प्रश्न असा विचारलेला आहे की असा आपल्याला प्रश्न बनवायचा आहे ज्या प्रश्नाचं उत्तर हे अंडरलाईन केलेला पार्ट आहे. आणि आता या ठिकाणी आपल्याला कंप्लीट प्रश्न बनवायचा नाही तर या ठिकाणी काय करायचं आहे, कोणत्या WH शब्दाने आपण प्रश्न बनवू शकतोय ज्या प्रश्नाचं उत्तर हे हा अंडरलाईन केलेला पार्ट येईल. तर अशा प्रकारचा आपल्याला प्रश्न विचारलाय. मग वाक्य बघा, आय वेंट टू हिज हाऊस दिस आफ्टरनून सो ॲज टू हेल्प हिम. म्हणजे मी आज दुपारी त्याच्या घरी त्याला मदत करण्यासाठी गेलो. मग या ठिकाणी अंडरलाईन कशाला केलेलं आहे, मदत करण्यासाठी गेलो या पार्टला अंडरलाईन केलेला आहे. मग असा प्रश्न आपल्याला बनवायचा ज्याचं उत्तर काय आलं पाहिजे, मदत करण्यासाठी गेलो. मग पहिला शब्द आपल्याला या ठिकाणी दिलाय हू, म्हणजे कोण. हू म्हणजेच काय, कोण. मग आपल्याला जर हू ने प्रश्न बनवायचा असेल तर याचा अर्थ काय होतोय किंवा प्रश्न कसा होईल, हू वेंट म्हणजे कोण गेलं. आता याचं उत्तर काय आलं पाहिजे, मदत करण्यासाठी गेलो. मग कोण गेला असं जर आपण हू ने जर प्रश्न बनवला तर त्याचं उत्तर हे हा पार्ट येतोय का, तर नाही येत. हुमचा अर्थ होतो कोणाला. हुमचा अर्थ काय होतोय, कोणाला. मग याचाही अर्थ काय होतोय तसा बरोबर होत नाही, मदत करण्यासाठी. वेअर कोठे. मग आपल्याला उत्तर काय आलं पाहिजे, मदत करण्यासाठी गेलो. मग कोठे गेलो असं होतंय. या ठिकाणी या प्रश्नाचा जर आपण वेअरने प्रश्न बनवला तर त्याचं उत्तर काय येतंय, म्हणजे कोठे गेलो. तर कोठे गेलोचं उत्तर काय येणार या ठिकाणी, त्याच्या घरी गेलो. याला जर अंडरलाईन केलं असतं तर याला जर अंडरलाईन केलं असतं तर याचा प्रश्न काय झाला असता, वेअरने सुरू झाला असता. परंतु आपल्याला उत्तराचा कोणता भाग आला पाहिजे, हा, आणि त्यासाठी प्रश्न बनवायचा आहे. आणि वायचा अर्थ होतो का.
मग मी दुपारी त्याच्या घरी का गेलो? मग का गेलो त्याचं उत्तर काय आहे? मदत करण्यासाठी गेलो. आणि म्हणून या ठिकाणी डिअर फ्रेंड्स वाय हे याचं उत्तर बरोबर आहे. तर हुने ज्यावेळेस आपण प्रश्न बनवतोय तर त्यावेळेस लक्षात ठेवायचं सब्जेक्ट उत्तर येतो म्हणजे कर्ता उत्तर येतो. हुमने इनडायरेक्ट ऑब्जेक्ट येत असते आणि वेअर प्लेस दाखवत असते आणि वाय हे रिझन म्हणजे कारण दाखवत असते. तर आपला हा झाला पहिला प्रश्न. आता डिअर फ्रेंड्स मी सुरुवातीला थोडस या ठिकाणी क्लिअर करतो. तसं आपण बॅच मध्येच आपण प्रश्न कसे बनवायचे प्रश्न संदर्भातल्या ज्या बेसिक गोष्टी आहेत तर त्या मी कव्हर केलेल्या आहेत. तर यामध्ये मी आता सांगतोय सॉरी क्वेश्चन्स. तर क्वेश्चनचे दोन प्रकार पडतात. त्याच्यामध्ये पहिला प्रकार आहे या ठिकाणी लक्ष द्या डिअर फ्रेंड्स. पहिला आहे यस नो टाइप क्वेश्चन आणि दुसरा आहे WH टाइप क्वेश्चन. यस नो टाइप क्वेश्चन म्हणजे ज्या प्रश्नाचं उत्तर यस किंवा नो येतं त्याला आपण यस नो टाइप म्हणतोय. त्याला दुसरं नाव आहे व्हर्बल क्वेश्चन. आणि WH टाइप क्वेश्चन म्हणजे ज्या प्रश्नाची सुरुवात ही WH वर्ड ने होते त्याला आपण म्हणतोय WH टाइप क्वेश्चन. मग यस नो टाइप क्वेश्चन जो आहे तर याचं स्ट्रक्चर काय असेल, फॉर्मॅट काय आहे, सेंटेन्स स्ट्रक्चर काय असते. तर या ठिकाणी यस नो टाइप क्वेश्चनची सुरुवात ही हेल्पिंग व्हर्ब ने होते आणि हेल्पिंग व्हर्बच्या नंतर सब्जेक्ट असायला पाहिजे. WH वर्डच्या नंतर हे WH वर्डच्या प्रश्नाची वाक्यरचना काय असते तर WH वर्ड सुरुवातीला असतो, याला मायनस म्हणू नका, हे डॅश केलं. WH वर्ड आणि त्याच्यानंतर हेल्पिंग व्हर्ब असायला पाहिजे आणि हेल्पिंग व्हर्बच्या नंतर सब्जेक्ट असतोय. WH वर्डच्या नंतर WH वर्डच्या नंतर लगेच सब्जेक्ट दिला जात नाही. WH वर्डच्या नंतर अगोदर हेल्पिंग व्हर्ब आणि त्याच्यानंतर सब्जेक्ट असतोय. तर डिअर फ्रेंड्स हे लक्षात ठेवा. WH वर्ड आणि त्यानंतर काय लक्षात ठेवायचंय, WH वर्डच्या नंतर सब्जेक्ट असतोय. अगोदर असं नाही होणार WH वर्ड आणि त्याच्यानंतर सब्जेक्ट आणि त्याच्यानंतर व्हर्ब किंवा हेल्पिंग व्हर्ब, हे वाक्यरचना चुकीची आहे. तर यासाठी लक्षात काय ठेवायचं, सिंपल बघा, WH वर्ड त्याच्यानंतर हेल्पिंग व्हर्ब आणि नंतर सब्जेक्ट. म्हणजे या ठिकाणी सिंपल लक्षात काय ठेवायचंय, जे आपण यस नो टाइप क्वेश्चनचं जे स्ट्रक्चर फॉलो करतोय सेम तेच स्ट्रक्चर या ठिकाणी काय करायचंय, WH वर्डला पण फॉलो करायचंय. फक्त या ठिकाणी सुरुवात WH वर्डने होणार आणि त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब आणि नंतर सब्जेक्ट, म्हणजे यस नो टाइप क्वेश्चनच आपल्याला स्ट्रक्चर त्या ठिकाणी फॉलो करायचं आहे. आता याच्यामध्ये आणखी एक गोष्ट महत्वाची आहे ती म्हणजे आपल्याला मग यस नो टाइप क्वेश्चन असू द्या किंवा WH टाइप प्रश्न बनवायचा असू द्या, याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचंय, हेल्पिंग वर्ब मध्ये जर दोन शब्द असतील तर त्यामधला प्रश्न बनवत असा एकच शब्द सब्जेक्टच्या अगोदर घ्यायचा आहे आणि राहिलेला शब्द हा सब्जेक्टच्या नंतर वापरायचा आहे. मी या ठिकाणी काही हेल्पिंग वर्ब लिहितोय, या ठिकाणी लक्ष द्या, तुम्हाला लक्षात येईल की या मध्ये किती शब्द आहेत, तर यामध्ये दोन शब्द आहेत, हॅव आहे, बीन आहे. हॅज बीन, हॅड बीन, विल बी, शल बी, विल हॅव, शल हॅव, विल हॅव बीन, शल हॅव बीन. जर हेल्पिंग व्हर्बचे दोन शब्द असतील तर प्रश्न बनवताना हेल्पिंग व्हर्ब मधला जो मुख्य शब्द आहे हे, तर हे पहिले शब्द काय करायचे आहेत, सब्जेक्टच्या अगोदर घ्यायचे आणि राहिलेले शब्द काय करायचे आहे, सब्जेक्टच्या नंतर घ्यायचे. दोन्ही शब्द सब्जेक्टच्या अगोदर घ्यायचे नाही. म्हणजे थोडक्यात मी तुम्हाला या ठिकाणी असं सांगेल, आपण इथं एक छोटस आपण एक्झाम्पल घेऊ म्हणजे लक्षात येईल. बघा इथे मी प्रश्न लिहितो, has been he, मी एवढं छोटस घेतोय, has been he playing थोडक्यात, आणि has he been playing. तर लक्ष द्या, हेल्पिंग व्हर्ब याच्यामध्ये सब्जेक्ट कोणता आहे, ही हा सब्जेक्ट आहे. मग आपला नियम काय सांगतोय, जर हेल्पिंग व्हर्बचे दोन शब्द असतील तर सब्जेक्टच्या अगोदर एकच शब्द असायला पाहिजे. इथे किती शब्द आहेत, सब्जेक्टच्या अगोदर दोन आलेत, म्हणजे याला रॉंग म्हणायचं. मग या ठिकाणी काय केलं, हा झाला सब्जेक्ट आणि सब्जेक्टच्या अगोदर हा एकच शब्द दिला आहे हॅज, आणि राहिलेला शब्द हॅज बीन मधला हा जो बीन हा शब्द आहे राहिलेला, तर तो काय केलाय, सब्जेक्टच्या नंतर टाकलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी हा प्रश्न बरोबर आहे. कधी कधी लक्ष द्या फ्रेंड्स, या अशा प्रकारच्या एवढ्या बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या पण आपण लक्षात ठेवायच्या आणि याच्यावरती सुद्धा आपलं उत्तर येत असते. पण आपण काय करतो, या बेसिक गोष्टी आपण विसरतो आणि दुसऱ्याच गोष्टीवरती आपण फोकस करतो. तर त्यामुळे डिअर फ्रेंड्स ह्या सिंपल गोष्टी काय करायच्या लक्षात ठेवायच्या आहेत. आता मी बॅच मध्ये शिकवत असताना हे सगळं डिटेल मध्ये घेतलेलं आहे आणि आपण त्याचे एक्झाम्पल सुद्धा घेतलेले आहे. आता इथं पण मी तुम्हाला सांगितलं.
आणि सेम डब्ल्यूएच ला पण सेम तसंच फॉलो करायचं. डब्ल्यूएच चा प्रश्न जरी बनवायचा असेल तर डब्ल्यूएच शब्दामध्ये डब्ल्यूएच शब्दाच्या नंतर हेल्पिंग व्हर्ब मधला एकच शब्द आणि त्याच्यानंतर सब्जेक्ट आणि त्याच्यानंतर हेल्पिंग व्हर्ब मध्ये जर दोन शब्द असतील तर राहिलेला शब्द सब्जेक्टच्या नंतर घ्यायचा. आता याच्यामध्ये आणखी एक गोष्ट लक्ष द्या. व्हॉट असेल, वेन असेल, वाय असेल, वेअर असेल, हुम असेल किंवा हाऊ असेल, या डब्ल्यूएच शब्दाचा नियम लक्षात ठेवायचा. यांच्या नंतर असते हेल्पिंग व्हर्ब आणि त्याच्यानंतर असते सब्जेक्ट. ठीक आहे. त्याच्यानंतर आता असे काही शब्द आहेत डब्ल्यूएच वर्ड्स. मग याच्यामध्ये विच आहे आणि हुज आहे. या विच आणि हुजच्या नंतर नाउन येतं, याच्यानंतर पण नाउन येत आहे आणि त्याच्यानंतर काय करायचं मग पहिल्यासारखं स्ट्रक्चर हेल्पिंग व्हर्ब आणि नंतर सब्जेक्ट. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे हाऊ मेनी. हाऊ मेनीच्या नंतर पण काय असते नाउनच असते आणि हाऊ मच पुढचा शब्द आहे. त्याच्यानंतर सुद्धा काय असते हाऊ मचच्या नंतर सुद्धा नाउनच वापरलं जातं. पण याच्यामध्ये आणखी एक गोष्ट लक्षात काय ठेवायचंय. हाऊ मेनीच्या नंतर काय वापरायचंय प्लुरल काउंटेबल नाउन वापरायचं. काय वापरायचंय काउंटेबल नाउन, प्लुरल काउंटेबल नाउन. आणि या ठिकाणी काय करायचं हाऊ मचच्या नंतर अनकाउंटेबल नाउन वापरायचं. काय वापरायचंय अनकाउंटेबल नाउन. अनकाउंटेबल नाउन. आणि यामध्ये लक्षात काय ठेवायचंय प्लुरल काउंटेबल नाउन आणि त्याच्यानंतर सेम वरच्या सारखंच हेल्पिंग व्हर्ब आणि पुढे सब्जेक्ट. तर लक्ष द्या डिअर फ्रेंड्स, म्हणजे हेल्पिंग व्हर्ब या सगळ्या शब्दामध्ये कंपल्सरी आहे. फक्त एक असा शब्द डब्ल्यूएच चा शब्द आहे तर त्या डब्ल्यूएच शब्दाच्या नंतर आपण सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आणि सिंपल पास्ट टेन्स मध्ये आपण हेल्पिंग व्हर्ब न वापरता त्याच्यानंतर आपण डायरेक्ट काय करतोय या ठिकाणी बघा सिंपल प्रेझेंट टेन्स आणि सिंपल पास्ट टेन्स यामध्ये हूच्या नंतर लक्षात ठेवायचंय हूने सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये प्रश्न बनवताना डायरेक्ट V1 वापरायचं आणि हूने सिंपल पास्ट टेन्स मध्ये प्रश्न बनवताना डायरेक्ट V2 वापरायचं. या ठिकाणी काय करायचं नाही डू डज डिड हे जे आपण हेल्पिंग व्हर्ब वापरतो डू डज सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आणि डिड हे सिंपल पास्ट टेन्स मध्ये हे शब्द हेल्पिंग व्हर्ब म्हणून हू नंतर डू डज आणि डिड हे शब्द हे हेल्पिंग व्हर्ब म्हणून वापरत नाहीत. हेल्पिंग व्हर्ब म्हणून वापरत नाहीत. आता मी खूप डिटेल मध्ये सांगितलं बरं का हे जसं काय मी टॉपिक शिकवलाय असं या ठिकाणी घेतलं वापरत नाही. ठीक आहे हे लक्षात ठेवा. याच्यामध्ये काय करायचं सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये डायरेक्ट V1 आणि सिंपल पास्ट टेन्सचा जर प्रश्न असेल तर डायरेक्ट V2 वापरायचं. आणि आणखी एक लक्षात ठेवायचंय कुठलं ज्या वेळेस आपण डू डज डिड वापरतो काय वापरतो डू डज आणि डिड वापरतोय त्यावेळेस लक्षात ठेवायचंय डू डज डिड वापरल्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप वापरायचंय. V2 वापरायचं नाही, V3 वापरायचं नाही, VING वापरायचं नाही. वापरायचं काय फक्त V1 आणि त्याच्यामध्येही त्या क्रियापदाला यस ES IS प्रत्यय वापरायचे नाहीत. हा पण नियम लक्षात ठेवायचा आहे. डिअर फ्रेंड्स आणखी आता याच्यामध्ये जे मोडल ऑक्झिलरी व्हर्ब असतात ना कॅन असेल, कुड असेल, डेअर असेल, नीड असेल, डेअर असेल, नीड असेल, ठीक आहे, मे असेल, मस्ट असेल, बरं ठीक आहे नीड पण असेल. तर जेवढे पण मोडल ऑक्झिलरी व्हर्ब आहेत सगळेच ते मस्ट असेल, कुड असेल, कॅन असेल जे आहेत ते आहे. ठीक आहे शुड असेल. लक्षात ठेवायचं यांना कधीच यस ES IS प्रत्यय वापरायचा नाही. म्हणजे ह्याला असं करायचं नाही. लक्ष द्या कसं कॅन्स, कुड्स, डेअर्स, मेज, मस्ट असं करायचं नाही. तसेच यांना कधीच ED प्रत्यय पण लावायचा नाही. कॅन ह्याला ED प्रत्यय सुद्धा लावायचा नाही. यांना आपण मोडल ऑक्झिलरी व्हर्ब म्हणून वापरतोय आणि आपण जे यस ES IS प्रत्यय वापरतो
किंवा ईडी असेल, आयएनजी प्रत्यय असतात तर ते कशाला वापरतात, क्रियापदाला वापरतात, यांना वापरायचं नाही. ठीक आहे. चला आता आपण प्रश्न घेऊ. मग तर एकच मिनिट. आपलं ते स्लाइड जे आहे ते स्लाइड बंद झाली आहे. आता डबल ओपन करावं लागतं हे. ठीक आहे, काय हरकत नाही, ओपन करतो हे. डिअर फ्रेंड्स, बघा मग आपण अशा प्रकारे या ठिकाणी जे आहे तर आपण हे पाहिलेलं आहे. डब्ल्यूएच शब्दाचा आता मी सिंपल तुम्हाला या ठिकाणी डब्ल्यूएच असेल किंवा येस नो टाइप क्वेश्चन आहे तर या सगळ्यांचा आपण बेसिक या ठिकाणी आपण घेतलं. तर आता मग आपण प्रश्न या ठिकाणी घेऊ. आता पहिला प्रश्न घेतला आपण, याचं उत्तर आहे 4 नंबरचा ऑप्शन. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट आहे या ठिकाणी जो आहे नेक्स्ट प्रश्न आहे, आय रोट टू हिम अबाउट माय विश टू बिकम अन ऍक्ट्रेस. या ठिकाणी पण काय केलंय, या पार्टला अंडरलाईन केलेला आहे आणि प्रश्न काय विचारला आहे, अंडरलाईन केलेला पार्ट हे उत्तर यावं अशा प्रकारचा आपल्याला या ठिकाणी प्रश्न बनवायचा आहे. आता अगोदर या ठिकाणी लक्ष द्या, समजून घ्यायचं आहे. कधीही लक्षात ठेवायचंय, ज्या म्हणजे वाक्याचा जो टेन्स आहे, ज्या टेन्स मध्ये वाक्य आहे तर त्याच टेन्स मध्ये आपल्याला प्रश्न बनवायचा आहे. वाक्य जर सिंपल पास्ट टेन्स असेल तर प्रश्न पण बनवताना सिंपल पास्ट टेन्सच बनवायचा आहे. मग हे वाक्य कोणतं, रोट आहे, क्रियापदाचं दुसरं रूप आहे. म्हणजे या वाक्याचा टेन्स कोणता आहे, तर या वाक्याचा टेन्स आहे सिंपल पास्ट टेन्स. कुठला, सिंपल पास्ट टेन्स. आणि सिंपल पास्ट टेन्स मध्ये आपण हेल्पिंग वर्ब प्रश्न बनवताना कोणतं वापरतो, डीड वापरतो. आता या ठिकाणी लक्ष द्या, इथे कॅन आहे, दुसऱ्यामध्ये पण कॅन आहे, तिसऱ्यामध्ये पण कॅन आहे, चौथ्यामध्ये पण कॅन आहे. म्हणजे या ठिकाणी प्रश्न आहे सिंपल पास्ट टेन्सचा आणि इथं वापरले कॅन. म्हणजे याचा जरी विचार केला तरी तीनही प्रश्न चुकीचे होतात आणि याचं उत्तर कोणतं येतं, हे येतं. त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला काय करायचंय, प्रश्नाचं उत्तर असं आलं पाहिजे, काय, अबाउट माय विश टू बिकम ऍक्ट्रेस. म्हणजेच मी त्याला माझी ऍक्ट्रेस बनण्याची जी इच्छा आहे त्याबद्दल लिहिलं. ऍक्ट्रेस बनण्याच्या इच्छेबद्दल मी त्याला लिहिलं. मग कशाबद्दल लिहिलं, ऍक्ट्रेस बनण्याच्या इच्छेबद्दल. मग या ठिकाणी लक्ष द्या, काय लिहिलं, आय रोट टू हिम अबाउट माय विश टू बिकम ऍक्ट्रेस. मग काय लिहिलं, तर या ठिकाणी असा प्रश्न आपल्याला विचारायचा. दुसरी गोष्ट महत्वाची काय आहे, या ठिकाणी डब्ल्यूएच शब्द तर करेक्ट वापरायचंच, परंतु इथं ग्रामरचा दुसरा पण विचार करायचा आहे, म्हणजे टेन्स. तर या ठिकाणी रोट आहे, सिंपल पास्ट टेन्सचं वाक्य आहे आणि सिंपल पास्ट टेन्स मध्ये प्रश्न बनवताना डीड वापरतोय. या वाक्यामध्ये कॅन आहे, इथं पण कॅन आहे आणि इथं पण कॅन आहे. म्हणून या ठिकाणी तीनही प्रश्न चुकीचे. प्रश्न कोणता बरोबर आहे, 3 नंबरचा ऑप्शन. मग व्हॉट वापरलं, काय लिहिलं, मी त्याला काय लिहिलं, त्याचं उत्तर काय येतंय, माय विश टू बिकम अन ऍक्ट्रेस. म्हणजे माझी ऍक्ट्रेस बनण्याची इच्छा याबद्दल लिहिलं. मग या ठिकाणी लक्ष द्या, माय विश टू बिकम अन ऍक्ट्रेस. तर यासाठी काय होतंय, व्हॉटने प्रश्न सुरू होणार, त्यानंतर हेल्पिंग वर्ब, त्याच्यानंतर सब्जेक्ट आणि डीड वापरल्याच्या नंतर क्रियापदाचं पहिलं रूप असायला पाहिजे. हे पण चेक करायचं, नुसतं आपण डीड बघितलं की नाही, क्रियापदाचं इथं पहिलं रूप असायला पाहिजे. येस, तर याचं उत्तर आहे 3 नंबरचा ऑप्शन. चला पुढचा प्रश्न आहे, या ठिकाणी वाय ने सुरू होणारा प्रश्न दिलेला आहे, पुढे फिल इन द ब्लँक आहे. म्हणजेच हा प्रश्न आपल्याला कंप्लीट करायचा आहे. तर खाली 4 ऑप्शन दिले आहेत, तर या 4 ऑप्शन पैकी आपल्याला या ठिकाणी योग्य ते ऑप्शन निवडायचा आहे प्रश्न बनवण्यासाठी. कशासाठी, प्रश्न बनवण्यासाठी. हे आहे शेवटी क्वेश्चन मार्क या ठिकाणी. मग डब्ल्यूएच शब्द आपण लक्ष द्या, सगळ्या डब्ल्यूएच शब्दांचा आपण नियम काय पाहिजे, डब्ल्यूएच शब्दाच्या नंतर हेल्पिंग वर्ब येणार. फक्त एकच शब्द आहे हु, त्याच्यानंतर आपण डायरेक्ट क्रियापदाचं दुसरं रूप वापरू शकतोय, ते पण सिंपल प्रेझेंट टेन्स आणि सिंपल पास्ट टेन्स मध्ये. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये V1 आणि सिंपल पास्ट टेन्स मध्ये V2. अन्यथा हुच्या नंतर पण बाकीच्या टेन्स मध्ये हेल्पिंग वर्ब वापरतात. मग आता या ठिकाणी वाय आहे, वाय हा डब्ल्यूएच शब्द आहे. डब्ल्यूएच शब्दाच्या नंतर प्रश्न बनवताना हमखास हेल्पिंग वर्ब असायला पाहिजे. इथं सब्जेक्ट डायरेक्ट दिलाय, मग प्रश्न होईल का, नाही होणार. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा, इथं वेंट, इथं डायरेक्ट काय केले, क्रियापदाचं दुसरं रूप दिलं आणि वर्बच्या नंतर काय केलंय, सब्जेक्ट दिलेला आहे. जे की वाक्यरचना प्रश्नार्थक वाक्याची काय आहे, डब्ल्यूएच शब्द, त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब आणि हेल्पिंग वर्बच्या नंतर सब्जेक्ट आणि सब्जेक्टच्या नंतर वर्ब असायला पाहिजे. पण इथं काय केले, वेंट, क्रियापदाच्या नंतर सब्जेक्ट दिलेला आहे आणि याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब पण नाही, म्हणून हा पण चुकीचा. त्याच्यानंतर राहिला दुसरं आणि चौथं, याच्यामध्ये डीड वापरलेला आहे, इथं पण यू आहे, इथं पण डीड आहे, इथं पण यू आहे.
म्हणजे या ठिकाणी हेल्पिंग वर्बच्या नंतर सब्जेक्ट बरोबर दिलेला आहे आणि या ठिकाणी काय केलेलं आहे, गो हे क्रियापदाचं या ठिकाणी पहिलं रूप आहे आणि चौथ्यामध्ये प्रॉब्लेम काय आहे, इथं वेंट हे क्रियापदाचं दुसरं रूप आहे. मग मी काय सांगितलं, डू डज डिड वापरल्याच्या नंतर क्रियापदाचं नेहमी पहिलं रूप वापरायचे, दुसरं रूप वापरायचं नाही आणि म्हणून या ठिकाणी याचं उत्तर जे आहे त्याचं उत्तर कोणतं झालं, 2 नंबरचं ऑप्शन जे आहे ते करेक्ट उत्तर आहे, जेणेकरून आपला हा प्रश्न पण बरोबर ग्रॅमॅटिकली करेक्ट होता. ठीक आहे, तर लक्ष द्या. हे उत्तर याचं झालं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे चौथा प्रश्न, करेक्ट प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. तर या ठिकाणी लक्ष द्या, हाऊने प्रश्न सगळे सुरू होत आहेत. हाऊचे या ठिकाणी प्रश्न आहेत. आता याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचंय, डीड पहिल्या प्रश्नात डीड पण वापरले, डेअर पण वापरले. मी तुम्हाला सांगितलं डेअर हा जो शब्द, डेअर हा शब्द हेल्पिंग वर्ब म्हणून पण वापरतात, म्हणजे मोडल ऑक्झिलरी वर्ब म्हणून पण वापरतात आणि मेन वर्ब म्हणून पण वापरतात. जर आपण या ठिकाणी हेल्पिंग वर्ब म्हणून वापरला असेल तर येस ठीक आहे, काही हरकत नाही, आपण सब्जेक्टच्या अगोदर घेऊ शकतोय. पण ह्याला जर आपण हेल्पिंग वर्ब समजत असू तर हे तर हेल्पिंग वर्ब आहेच. मग हे पण हेल्पिंग वर्ब आणि हे पण हेल्पिंग वर्ब, म्हणजे एकाच प्रश्नामध्ये किती हेल्पिंग वर्ब वापरलेत, 2 वापरलेले आहेत. म्हणून या ठिकाणी हे चुकीचं होतं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे डेअर्स. तर आताच मी तुम्हाला सांगितलं, जर आपण डेअर असेल म्हणजे जे मोडल ऑक्झिलरी व्हर्ब आहेत तर ते जर आपण वापरले तर मोडल ऑक्झिलरी व्हर्बला कधीच एस, ईएस, आयएस, ईडी, आयएनजी प्रत्यय वापरत नाहीत. मग डेअर या ठिकाणी बरोबर वापरले, मात्र या ठिकाणी याला काय केलं, येस प्रत्यय लावलेला आहे आणि मोडल ऑक्झिलरी व्हर्बला येस प्रत्यय लागत नाही. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न आहे डायरेक्ट याच्यामध्ये काय केले, हाऊ वापरले, पण हाऊच्या नंतर डेअर याला ईडी प्रत्यय लावलेला आहे. आताच मी तुम्हाला सांगितलं मोडल ऑक्झिलरी व्हर्बला ईडी, एस, ईएस, आयएस प्रत्यय वापरत नाहीत. दुसरी गोष्ट, जर आपण याला जर काय केलं, व्हर्ब समजलं, या ठिकाणी लक्षात काय ठेवायचं, हाऊच्या नंतर अगोदर हेल्पिंग वर्ब पाहिजे, त्याच्यानंतर सब्जेक्ट पाहिजे आणि त्याच्यानंतर वर्ब पाहिजे. या ठिकाणी डिअर फ्रेंड्स हे जर वर्ब म्हणून वापरलं असेल तरी पण या ठिकाणी वाक्यरचना चुकते, कारण अगोदर याच्या अगोदर सब्जेक्ट असायला पाहिजे आणि त्याच्या अगोदर हेल्पिंग वर्ब असायला पाहिजे. म्हणजे आपण दोन्ही विचार जर केला, म्हणजे डेअर हे जर हेल्पिंग वर्ब आपण मोडल ऑक्झिलरी वर्ब जर समजलं तर मोडल ऑक्झिलरी वर्बला एस, ईएस, आयएस प्रत्यय लागत नाही आणि ईडी पण लागत नाही. या ठिकाणी डी प्रत्यय लावलाय, म्हणजे या ठिकाणी हे पण असं पण विचार केला तरी चुकीचं आहे आणि क्रियापद म्हणून जर वापरला असेल तसा जरी विचार केला तरी पण चुकीचंच आहे. तर चौथा ऑप्शन बघा, हाऊ डेअर यू कॉन्ट्रॅक्ट मी. या ठिकाणी डेअर हा शब्द आहे, हेल्पिंग वर्ब आहे, म्हणजे मोडल ऑक्झिलरी वर्ब आहे, नंतर सब्जेक्ट आणि त्याच्यानंतर वर्ब, हे कॉन्ट्रॅडिक्ट हा शब्द वर्ब आहे. तर या ठिकाणी डिअर फ्रेंड्स हा प्रश्न बरोबर आहे. मग याचं उत्तर कोणतं झालं, 4 नंबरचं ऑप्शन जे आहे 4 नंबरचं ऑप्शन हे बरोबर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न बघा आता सगळेजण, 5 नंबरचा प्रश्न. आता इथं प्रश्न असा बघा, दिलेलं वाक्य जे आहे ते दिलेलं वाक्य हे काय प्रश्नार्थक वाक्य आहे. या ठिकाणी प्रश्नार्थक वाक्य कसं ओळखायचं, वाक्याच्या शेवटी क्वेश्चन मार्क आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं, या ठिकाणी प्रश्न बनवायचा आणि प्रश्न बनवण्यासाठी योग्य ते हे 4 ऑप्शन पैकी आपल्याला शब्द निवडायचा आहे. मग आता आपल्याला प्रश्न बनवायचा म्हटल्यानंतर प्रश्नाची सुरुवात एक तर हेल्पिंग वर्बने होते, नाही तर डब्ल्यू शब्दाने होते. आता हे अ नंबर ऑफ आहे किंवा अ लॉट ऑफ आहे. अ नंबर ऑफ किंवा अ लॉट ऑफ ने जर आपल्याला अ लॉट ऑफ किंवा अ नंबर ऑफ ने आपण डब्ल्यू शब्द किंवा प्रश्नार्थक वाक्य किंवा प्रश्न बनवू शकत नाहीत. जरी आपण अ नंबर ऑफ किंवा अ लॉट ऑफच्या नंतर प्लुरल काउंटेबल नाउन वापरता येत असते किंवा वापरत असू तरी सुद्धा या ठिकाणी हे बरोबर येणार नाही, कारण इथं काय करायचं, प्रश्न बनवायचा आहे आणि प्रश्नाच्या सुरुवातीला जर आपण हे शब्द वापरले तर प्रश्न बनणार नाही, कारण प्रश्नासाठी महत्वाचं काय आहे डिअर फ्रेंड्स, या ठिकाणी डब्ल्यू वर्ड या ठिकाणी गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणी हे दोन्ही बरोबर येत नाही. आता इथं आपल्याला मुद्दा म्हणून या ठिकाणी कन्फ्युज करण्यासाठी दिलेलं आहे, कारण आपण सब्जेक्ट आणि वर्ब ऍग्रीमेंट हा टॉपिक पाहिला, त्यामध्ये मी तुम्हाला शिकवलंय अ नंबर ऑफ आणि लॉट ऑफच्या नंतर आपण प्लुरल काउंटेबल नाउन यूज करतो आणि पीपल हा शब्द जो आहे तर पीपल हा शब्द काय आहे, प्लुरल काउंटेबल आहे, म्हणजे प्लुरल शब्द आहे. मग आपण विचार याचाच करतोय, फक्त पीपल आहे, मग चला वापरा अ नंबर ऑफ किंवा अ वापरा अ लॉट ऑफ. पण या ठिकाणी हा प्रश्न आहे आणि प्रश्न जर असेल तर त्या ठिकाणी हे बरोबर येणार नाही. मग राहिला प्रश्न हाऊ मेनी आणि हाऊ मच. आता दोन्हीचंही तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, याची आपण अनालिसिस करायला ज्यावेळेस आपण सुरुवात केली त्याच्या अगोदर मी तुम्हाला प्रश्नार्थक वाक्य संदर्भात डब्ल्यू शब्दांच्या सगळ्या डब्ल्यू शब्दासंदर्भात सांगितलंय. हाऊ मेनीच्या नंतर लक्षात ठेवायचे काय असते, प्लुरल काउंटेबल नाउन असतं आणि हाऊ मचच्या नंतर अनकाउंटेबल नाउन असतं. मग पीपल हा शब्द काउंटेबल आहे का अनकाउंटेबल आहे, पीपल हा शब्द काउंटेबल आहे. आणि दुसरी गोष्ट महत्वाची आहे, हाऊ मेनीच्या नंतर प्लुरलच नाउन असायला पाहिजे, काउंटेबल तर नाउन असतंच पाहिजे पण ते नाउन प्लुरल असायला पाहिजे. म्हणून या ठिकाणी याचं उत्तर काय येते, 1 नंबरचं, म्हणजे हाऊ मेनी पीपल डू यू थिंक विल कम टू द पार्टी. म्हणजे तुला काय वाटते, म्हणजे किती लोक येतील असं तुला वाटतंय,
पार्टीला किती लोक येतील असं तुला वाटतंय? तर या ठिकाणी असं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ही वॉज लेट. आणि मी तुम्हाला पहिल्यापासून सांगतोय या ठिकाणी लक्ष द्या. आपण जर कॉन्सेप्ट आपले जर क्लिअर असते तर आपण उत्तरापर्यंत एकदम खूप कमी वेळामध्ये आपण पोहोचतोय. आता प्रश्न काय विचारला? ही वॉज लेट. ही वॉज लेट एवढं वाक्य दिलं आणि which of the given options would be the best WH question to give the above answer. म्हणजे ही वॉज लेट असं उत्तर येण्यासाठी, ही वॉज लेट असं उत्तर येण्यासाठी कोणतं प्रश्न जे आहे तर कोणतं म्हणजे बेस्ट WH क्वेश्चन जे आहे तर क्वेश्चन बनवला म्हणजे कोणत्या WH वरील जे हे जे वाक्य आहे तर हे वाक्य उत्तर येईल असा आपल्या WH शब्दाचा प्रश्न या ठिकाणी बनवायचा आहे. तर बघा प्रश्न काय दिला? ही वॉज लेट. ही वॉज लेट. चला ठीक आहे. आता या ठिकाणी तर मला वाटतं WH शब्द सॉरी या ठिकाणी व्हायचेच प्रश्न आहेत तिन्ही पण. वाय म्हणजे या ठिकाणी काय केलं आता? वाय तिन्ही प्रश्नामध्ये वाय दिलेला आहे. वाय दिलेला आहे. मग या ठिकाणी प्रश्न कशावरती ठरणार? बरोबर आहे का, राईट आहे का, रॉंग आहे? जे आपण आता सुरुवातीला जी चर्चा केली ना तर त्याच्यावरती ठरणार आहे. चला ठीक आहे. पहिला प्रश्न बघू. वाय ही वॉज लेट म्हणजे वाक्य रचना याच्यावरती ठरणार आहे प्रश्न, राईट कोणता, रॉंग कोणता. आता वायच्या नंतर आपण काय करतोय? डब्ल्यू शब्दाच्या नंतर हेल्पिंग व्हर्ब अगोदर असायला पाहिजे. मग इथं काय करायचं? सब्जेक्ट दिलाय त्याच्यानंतर वॉज दिलाय म्हणजे हा प्रश्न चुकीचा आहे. इथं काय केले बघा, लक्ष द्या. दुसरा प्रश्न जो आहे तर या ठिकाणी काय केले? वाय डब्ल्यू शब्द आहे त्याच्यानंतर हेल्पिंग व्हर्ब घेतलाय त्याच्यानंतर सब्जेक्ट घेतलाय आणि त्याच्यानंतर रिमेनिंग पार्ट. ठीक आहे. तर आता या ठिकाणी काय केलंय? वाक्य रचनेची बरोबर आहे. आपण तरी पण पुढच्याचा पण विचार करू. या ठिकाणी वाय आहे, इथं वॉज आहे, नंतर ही आहे आणि लेटेड. आता लक्ष द्या, लेट हा जो शब्द आहे तर लेट हा शब्द क्रियापद नाही या वाक्यामध्ये, क्रियापद नाही. तर म्हणून या ठिकाणी काय आहे? लक्ष द्या डिअर फ्रेंड्स, लेट हा शब्दाला आपण काय करत नाहीत? क्रियापद म्हणून या ठिकाणी यूज करत नाहीत. म्हणून या ठिकाणी काय करायचंय? इथं वॉज वापरेन त्याच्यानंतर लेटला ईडी प्रत्यय लावला तर हे चुकीचं आहे. आणि या ठिकाणी काय केलंय? हा प्रश्न एकतर वाक्य हे पास्ट टेन्स मधला आहे तर हा प्रश्न म्हणजे प्रेझेंट टेन्स मध्ये दिलाय. आणि मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलंय दिलेल्या वाक्यामध्ये जो टेन्स आहे तोच टेन्स काय करायचा? प्रश्नामध्ये पण ठेवायचा, टेन्स बदलायचा नाही. म्हणून या ठिकाणी हे पण चुकीचं आहे. तर याचं उत्तर कोणतं बरोबर झालं? हे 2 नंबरचं ऑप्शन बरोबर आहे. चला ठीक आहे. नेक्स्ट आता इथं पण सेम तसंच आहे. आपल्याला हा प्रश्न काय करायचा? कम्प्लीट करायचा आहे. कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. आता या ठिकाणी बघा वेअर दिलेला आहे आणि डिड यू बॉर्न, यू वेअर बॉर्न, वेअर यू बॉर्न, आर यू बॉर्न. आता डीड वापरलेला आहे. लक्ष द्या या ठिकाणी जे आहे तर बियर हे जे शब्द आहे तर बियर तर या आपण एक क्रियापद म्हणून पण यूज करतोय आणि त्याचं बॉर्न हे काय? बियर बॉर्न या ठिकाणी जे आहे तर आपण बॉर्न हे काय करतोय? आपण क्रियापदाचा तिसरं रूप आपण यूज करतोय. तर आता लक्ष द्या, डीड वापरायचं तर क्रियापदाचं डीडच्या नंतर काय असतं? पहिलं रूप असतंय. तर त्याच्यामुळे हे बॉर्न हे पहिलं रूप आहे का? तर नाही. म्हणून या ठिकाणी काय करायचं? लक्ष द्या डिअर फ्रेंड्स, हे ऑप्शन जे आहे तर हे ऑप्शन चुकलेलं आहे. कारण डीडच्या नंतर बरोबर वापरले, करता दिलेला आहे काय? डीडच्या नंतर करता दिलेला आहे तर ते बरोबर आहे. परंतु याच्यामध्ये लक्ष द्या डिअर फ्रेंड्स, काय करता जरी दिलेला असता तरी पण या ठिकाणी महत्वाची गोष्ट काय आहे डिअर फ्रेंड्स? या ठिकाणी जे आहे तर याच्यामध्ये लक्षात ठेवायचंय इथे डीडच्या नंतर व्ही म्हणत असते, V3 किंवा V2 वापरलं जात नाही. ठीक आहे. तर यासाठी हे लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट डिअर फ्रेंड्स बघा, दुसरा ऑप्शन काय? अगोदर बघा डब्ल्यूएच शब्दाच्या नंतर काय असायला पाहिजे? डब्ल्यूएच शब्दाच्या नंतर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे ते म्हणजे काय? अगोदर डब्ल्यूएच शब्दाच्या नंतर हेल्पिंग व्हर्ब असते आणि त्याच्यानंतर सब्जेक्ट असतं. इथं काय केलं? अगोदर सब्जेक्ट आणि त्याच्यानंतर हेल्पिंग व्हर्ब वापरले. म्हणून या ठिकाणी हे पण चुकीचं. इथं काय केले? वेअर डब्ल्यूएच शब्दाच्या नंतर हेल्पिंग व्हर्ब आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर सब्जेक्ट आहे, बरोबर आहे. नंतर बॉर्न आणि या ठिकाणी आर हेल्पिंग व्हर्ब आहे, सब्जेक्ट आहे, बरोबर आहे. म्हणजे हे पण बरोबर आणि हे पण, म्हणजे वाक्यरचना बरोबर आहे. मात्र लक्ष द्या या ठिकाणी मग आर यू बॉर्न म्हणायचं का वेअर यू बॉर्न म्हणायचं? आता खरं पाहता जे आहे ते लक्ष द्या या ठिकाणी डिअर फ्रेंड्स, जसे आपण वाक्य म्हणतो ना या ठिकाणी जे आहे तर आता लक्ष द्या, आय एम इंटरेस्टेड, आय वॉज इंटरेस्टेड. जसं आता या ठिकाणी इंटरेस्टेड मग तुम्ही तसं इथं एम इज आरच्या नंतर V3 कसं, वॉज याच्या नंतर V3 कसं. तर जसं आपण हे आय एम इंटरेस्टेड किंवा आय वॉज इंटरेस्टेड हे जसं यूज करतोय तसं या ठिकाणी पण हा शब्द या ठिकाणी वापरलेला आहे. आणि लक्ष द्या या ठिकाणी, लक्ष द्या डिअर फ्रेंड्स, आपण जन्मण्याची क्रिया जी झालेली आहे, मग जन्मण्याची क्रिया झालेली आहे म्हणल्यानंतर झालेल्या क्रियेचा टेन्स कोणता असेल? प्रेझेंट टेन्स असेल का पास्ट टेन्स असेल?
पास्ट टेन्स असणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी काय करायचं डिअर फ्रेंड्स, आय वेअर आर यू बॉर्न. आपल्याला असं वाटतं की आपण अजून पण जिवंत आहोत, मग आपण या ठिकाणी वेअर का वापरायचं, आरच वापरायला पाहिजे, तर तसं नाही. तर याचं उत्तर जे आहे, तर उत्तर काय करायचंय हे बरोबर आहे. कारण जन्मण्याची जी क्रिया आहे तर ती ऑलरेडी झालेली आहे, म्हणजे ती पास्ट मधली आहे. आणि पास्ट टेन्स साठी, पास्ट मधल्या क्रियेसाठी आपण पास्ट टेन्स वापरतोय. सिंपल आहे, म्हणून या ठिकाणी वेअर वापरायचंय. बरेच जण याच्यामध्ये कन्फ्युजन होतात आणि बऱ्याच जणांचं उत्तर असं असतं की आर यू बॉर्न म्हणतात, पण नाही. तर आपण जरी जिवंत असलो तरी पण काय करायचं, वेअरच म्हणायचं आहे, आय एम बॉर्न म्हणायचं नाही. किंवा आर यू बॉर्न या ठिकाणी प्रश्न जरी विचारायचा असेल तरी तसं पण विचारायचं नाही. ठीक आहे, चला ठीक आहे. नेक्स्ट आहे 8 नंबरचा प्रश्न. या ठिकाणी काय विचारलं प्रश्न बघा या ठिकाणी. तर वाक्य दिलं आहे, दे इन्व्हायटेड द जज. दे इन्व्हायटेड द जज. आणि हे वाक्य दिलंय आणि आपल्याला प्रश्न असा विचारला की योग्य ते आपल्याला ऑप्शन काय करायचं आहे. दे इन्व्हायटेड द जज या हे जे वाक्य आहे, तर या वाक्यासाठी योग्य तो प्रश्न आपल्याला बनवायचा आहे, ज्याचं उत्तर हे असं येईल. ठीक आहे, आता अगोदर क्लिअर करू आपण. दिलेल्या वाक्याचा टेन्स कोणता आहे, पास्ट टेन्स आहे, म्हणजे सिंपल पास्ट टेन्स आहे. आणि सिंपल पास्ट टेन्स मध्ये कुठलं हेल्पिंग वर्ब वापरतात, डीड वापरतात. डीड वापरायचं आणखी काय लक्षात ठेवायचं, व्ही वन वापरतात. मग आता पहिला प्रश्न जो दिलाय तर त्याच्यामध्ये हुम वापरलाय. दे इन्व्हायटेड द जज म्हणजे ते जजला त्यांनी जजला इन्व्हाइट केलं, आमंत्रित केलं. त्यांनी जजला इन्व्हाइट केलं. चला ठीक आहे, या ठिकाणी सगळ्याच वाक्यामध्ये हुम आहे, म्हणजे याच्यामध्ये काय कोणता शब्द करेक्ट वापरायचा त्याच्याविषयी हा प्रश्न नाही. त्याच्या चारही प्रश्नामध्ये हुम हा शब्द आहे. म्हणजे हा प्रश्न कशावरती आहे, पुढच्या कॉन्सेप्टवरती आहे. म्हणजे त्याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब कोणतं वापरायचं, वाक्यरचना कोणती असणार आहे, व्ही वन वापरायचं का व्ही टू वापरायचं, या संदर्भातला हा प्रश्न आहे. मग या ठिकाणी लक्ष द्या डिअर फ्रेंड्स, याचा टेन्स कोणता म्हणला, सिंपल पास्ट टेन्स. त्याच्यामध्ये कुठलं हेल्पिंग वर्ब वापरते, डीड वापरते. इथं कोणता हेल्पिंग वर्ब वापरले, डू वापरले. आणि डू हे आपण कोणत्या टेन्स मध्ये वापरत असतो, डू हे आपण प्रेझेंट टेन्स मध्ये वापरत असतो, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये. म्हणून हा प्रश्न बरोबर आहे का, तर नाही. त्याच्यात इथं काय डीड वापरलंय, सिंपल पास्ट टेन्स डीड असं बरोबर आहे. चला ठीक आहे. दे सब्जेक्ट वापरलाय, डीडच्या नंतर हेल्पिंग वर्बच्या नंतर सब्जेक्ट, बरोबर आहे. मात्र आपला आताच नियम आपण आताच चर्चा केली, डीडच्या नंतर कधी पण काय करायचं, क्रियापदाचं पहिलं रूप वापरायचं. ज्यावेळेस आपण डीड वापरतो त्यावेळेस व्ही वन वापरायचं आहे. या ठिकाणी काय केलंय, इन्व्हायटेड हे व्ही थ्री वापरलेलं आहे किंवा व्ही टू वापरलेलं आहे, म्हणून या ठिकाणी हे चुकीचं आहे. आता इथं डज, होम डज. आता या ठिकाणी डज तर एक तर काय विचार जर केला, दे साठी डज आपण वापरत नाही, दे साठी आपण डू वापरतो, नंबर 1. आणि जरी ते डू वापरलं तरी पण चुकीचंच आहे, कारण डू आणि डज हे दोन्ही आपण कशामध्ये वापरतोय, प्रेझेंट टेन्स मध्ये वापरतोय, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये. पण हे दिलेलं वाक्य कोणत्या टेन्स मधलं आहे, सिंपल पास्ट टेन्स मधलं आहे. म्हणून या ठिकाणी हे पण ऑप्शन बरोबर येत नाही. इथं डीड आहे, इथं पण डीड आहे. मात्र या ठिकाणी काय केलंय, इन्व्हायटेड इथं व्ही थ्री वापरलेला आहे आणि या ठिकाणी व्ही वनच आहे, म्हणून या ठिकाणी हा प्रश्न बरोबर आहे. मग हुम आहे, त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब आहे, त्याच्यानंतर सब्जेक्ट आहे आणि त्याच्यानंतर इन्व्हाइट हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे, आणि म्हणून या ठिकाणी डिअर फ्रेंड्स हे ऑप्शन बरोबर आहे. चला ठीक आहे, नेक्स्ट बघा आता या ठिकाणी डिअर फ्रेंड्स पुढचा 9वा प्रश्न आहे, कुड यू टेल मी. म्हणजे आपल्याला या ठिकाणी हा कुड यू टेल मी हा प्रश्न दिलाय. आता लक्ष द्या, ज्या वेळेस येस नो टाईप क्वेश्चन असतो आणि येस नो टाईप क्वेश्चन मध्ये आणखी एकदा डब्ल्यूएच टाईप म्हणजे डब्ल्यूएच वर्ड वापरले असते, तर मग त्या ठिकाणी लक्षात काय ठेवायचे, दोन्ही प्रश्न बनवायचे नाहीत किंवा दोन्ही प्रश्नार्थक वाक्याची त्या ठिकाणी वाक्यरचना ठेवायची नाही. आता या ठिकाणी कुड यू टेल मी म्हणजे हा येस नो टाईप क्वेश्चन आहे, कुडने प्रश्न बनवलेला आहे. आणि ज्या वेळेस डब्ल्यूएच शब्द वाक्याच्या मध्ये वापरले जातात, मग ते प्रश्नार्थक वाक्य असू द्या किंवा कोणतंही वाक्य असेल, वाक्याच्या मध्ये ज्यावेळेस डब्ल्यूएच शब्द वापरले जातात त्यावेळेस लक्षात ठेवायचं आहे डिअर फ्रेंड्स, डब्ल्यूएच वर्ड जर वाक्याच्या मध्ये वापरले असतील म्हणजे रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणून, तर त्या ठिकाणी लक्षात काय ठेवायचं, रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणा किंवा रिलेटिव्ह ऍडव्हर्ब म्हणा, तर डब्ल्यूएच वर्ड जर वाक्याच्या मध्ये वापरले असतील तर डब्ल्यूएच शब्दाच्या नंतर हेल्पिंग वर्ब घ्यायचं नाही. लक्ष द्या, प्रश्नार्थक वाक्य बनवायचे त्यावेळी काय करायचं, डब्ल्यूएच शब्दाच्या नंतर हेल्पिंग वर्ब घ्यायचं आहे. मात्र डब्ल्यूएच शब्द जर प्रश्नाच्या मध्ये किंवा वाक्याच्या मध्ये जर वापरले असतील तर त्यावेळी डब्ल्यूएच शब्दाच्या नंतर अगोदर सब्जेक्ट घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब घ्यायचा आहे. म्हणजे जर डब्ल्यूएच शब्द वाक्याच्या मध्ये वापरले असतील तर त्यावेळी विधानार्थी वाक्याची वाक्यरचना लक्षात ठेवायची आहे, हे लक्षात ठेवा.
ठीक आहे. मग या ठिकाणी कुड यू टेल मी हे वाक्य बरोबर म्हणजे प्रश्न जे आहे तर येस नाही क्वेश्चन आहे, कुडचा प्रश्न आहे, त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब सॉरी कुडच्या नंतर सब्जेक्ट यू बरोबर वापरलंय आणि त्याच्यानंतर कॅन कुड शुड म्हणजे सगळ्याच मोड ऑक्झिलरी व्हर्बच्या नंतर लक्षात ठेवायचं आपण ज्यावेळेस मोड ऑक्झिलरी व्हर्ब वापरते त्यावेळेस क्रियापदाचं पहिलं रूप वापरते हे बरोबर आहे. आता या ठिकाणी काय केले मग आपल्याला हे कम्प्लीट वाक्य करायला सांगितलेलं आहे, तर ते आपण वाक्य आता कम्प्लीट करू म्हणजे हा प्रश्नच आहे. आता हा प्रश्न आपल्याला या ठिकाणी कम्प्लीट करायला सांगितलाय. आता बघा या ठिकाणी काय केलंय, वेअर इज द बँक म्हणजे वेअर वापरले पण वेअरच्या नंतर काय केलं अगोदर हेल्पिंग वर्ब वापरले. द बँक या वाक्याचा करता आहे, मग या ठिकाणी हेल्पिंग वर्ब अगोदर आहे आणि बँक नंतर आहे. मग ज्यावेळेस डब्ल्यूएच शब्द वाक्याच्या मध्ये वापरले जातात त्यावेळेस अगोदर काय करायचंय सब्जेक्ट घ्यायचा आणि त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब घ्यायचं. म्हणजे या ठिकाणी हे वाक्यरचना बरोबर आहे का तर नाही. त्याच्यानंतर या ठिकाणी वेअर द बँक इज इथं पण सेम तसंच लक्ष द्या. या ठिकाणी काय केलंय तर या ठिकाणी लक्ष द्या वेअर द बँक इज या ठिकाणी पण आहे वेअर द बँक इज. तर या ठिकाणी वेअर आहे बरोबर आहे, त्याच्यानंतर डब्ल्यू शब्द सॉरी वेअर डब्ल्यू शब्दाच्या नंतर हेल्प करता आहे तर करता पण दिला आणि त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब दिले बरोबर आहे. त्याच्यानंतर तिसरं वाक्य जे आहे तर तिसरं वाक्यामध्ये या ठिकाणी काय केले वेअर द बँक इज या ठिकाणी डिअर फ्रेंड्स या ठिकाणी पण हे वेअर डब्ल्यू शब्द आहे त्याच्यानंतर बँक हे द बँक हे करता आहे आणि इज पण बरोबर आहे. आता खरं पाहता लक्ष द्या या ठिकाणी माझ्याकडून काहीतरी टायपिंग मध्ये मिस्टेक झाली कारण दोन्ही ऑप्शन सेमच झालेला आहे आणि याच्यामध्ये जर आपण आता इथं जर मध्येच जर आपण हे असं लिहिलं हे इन्व्हर्टेड कॉमा लिहिलं तर हे चुकीचं होत आहे. मग जर समजा हे असं असेल तर या ठिकाणी काय करायचं डिअर फ्रेंड्स हे पण बरोबर आहे हे पण बरोबर आहे, मग तुम्ही लगेच कन्फ्युज होऊ नका. तर याच्यामध्ये काय आहे तर या ठिकाणी जे आहे तर हे दोन्ही ऑप्शन सेमच आहे टायपिंग करत असताना. ठीक आहे, तर मग लक्षात काय ठेवायचं आहे डिअर फ्रेंड्स जर आपण समजा काय केलं या ठिकाणी हे काय म्हणू आपण त्याला याचा जर विचार केला तर या ठिकाणी काय होतंय पंक्च्युएशन मार्क्स पण या ठिकाणी पंक्च्युएशन मार्क्सचा काही संबंध येत नाही डिअर फ्रेंड्स. तर हे ऑप्शन दोन्ही सेम झालेले आहेत वेअर द बँक इज आणि वेअर द बँक इज. तर इथं फक्त फरक काय झाला याच्यामध्ये इन्व्हर्टेड कॉमा दिलेला आहे डबल इन्व्हर्टेड कॉमा. कुड यू टेल मी वेअर द बँक इज. तर या ठिकाणी काय करायचं मग याचं उत्तर जे आहे हे म्हणा किंवा हे म्हणा हे बरोबर आहे. ठीक आहे, आता तुम्ही लगेच कन्फ्युज होऊ नका दोन दोन उत्तर कसं काय सांगले तुम्ही हे पण. तर या ठिकाणी मिस्टेक म्हणतो ना आपण या ठिकाणी झालेलं आहे. चला ठीक आहे, नंतर त्याच्यानंतर 4 नंबरचा ऑप्शन जे आहे तर 4 नंबरचा ऑप्शन बघा दॅट हे दॅट पण वापरेल व्हेअर पण वापरेल हे असं येणार नाही. चला ठीक आहे, नेक्स्ट बघा मग 10 नंबर. हा जर डिअर फ्रेंड्स आता याच्यामध्ये जर आता मी आणखी एकदा ते क्वेश्चन पेपर बघतो 9 नंबरच्या प्रश्नामध्ये जर याच्यामध्ये पंक्च्युएशन मार्क्स जर असतील तर त्याच्यामध्ये मग त्याचा विचार करून जर उत्तर देत असेल तर ठीक आहे मग आपण त्याचा विचार करून सांगू शकतो. पण मला असं वाटतं की या ठिकाणी पंक्च्युएशन मार्क्सचा विषय याच्यामध्ये काही नव्हता. ठीक आहे, वेअर द बँक इज. त्याच्यानंतर नेक्स्ट 10 नंबरचा प्रश्न लगे याच्यामध्ये पुन्हा एकदा सांगतो मी आता डबल डबल तेच का म्हणतोय कन्फ्युज होऊ नका. साधा आणि सोपी इथे लक्षात काय ठेवा डब्ल्यूएच शब्द आणि त्याच्यानंतर काय करायचंय डब्ल्यूएच शब्दाच्या नंतर सब्जेक्ट असायला पाहिजे. ओके चला ठीक आहे, 10 नंबरचा प्रश्न बघा आता काय विचारायचं चूज द करेक्ट सेंटेन्स ऑफ द फॉलोइंग. आपल्याला करेक्ट सेंटेन्स विचारलं याच्यामध्ये कोणतं करेक्ट सेंटेन्स आहे ते. यू विल वेन रिटर्न द बुक. आता लक्ष द्या वाक्य कोणतं हे प्रश्नार्थक वाक्य आहे आणि प्रश्नार्थक वाक्य जर असेल तर म्हणजे शेवटी काय क्वेश्चन मार्क दिलाय म्हणजे क्वेश्चन मार्क दिलाय म्हणजे हे प्रश्नार्थक वाक्य आहे आणि प्रश्नार्थक वाक्याची सुरुवात ही कशाने व्हायला पाहिजे एक तर डब्ल्यू शब्दाने झाली पाहिजे नाहीतर हेल्पिंग वर्ब झाली पाहिजे. इथं काय दिलाय सब्जेक्ट दिलाय म्हणजे या ठिकाणी हे लक्षात काय ठेवायचं हे चुकीचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट लक्षात ठेवायचंय पुढचा प्रश्न बघा वेन विल सॉरी डब्ल्यू शब्द आहे बरोबर आहे पण डब्ल्यू शब्दाच्या नंतर काय असायला पाहिजे हेल्पिंग वर्ब असायला पाहिजे. मग या ठिकाणी हेल्पिंग वर्ब आहे का नाही इथे काय दिलंय सब्जेक्ट दिलंय म्हणून या ठिकाणी हे बरोबर आहे का नाही अगोदर हेल्पिंग वर्ब असायला पाहिजे आणि त्याच्यानंतर सब्जेक्ट असायला पाहिजे म्हणून या ठिकाणी हा पण प्रश्न चुकीचा आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट लक्ष द्या विल यू वेन. आता इथं विल वापरलं येस ठीक आहे काय हरकत नाही येस टाईप क्वेश्चन आपण बनवताना हेल्पिंग वर्ब आपण अगोदर घेऊ शकतोय पण या ठिकाणी वेन पण आहे म्हणजे वेनचा प्रश्न बनवायचा आहे. इथं वेन यू सॉरी विल यू वेन असा प्रश्न बरोबर होणार आहे का तर नाही. तर त्याच्यानंतर बघा लक्ष द्या या ठिकाणी डिअर फ्रेंड चौथा प्रश्न आहे चौथा ऑप्शन असा आहे या ठिकाणी वेन बरोबर आहे का डब्ल्यू शब्द आहे ते त्या ठिकाणी डब्ल्यू शब्द आहे डब्ल्यू शब्दाच्या नंतर काय असायला पाहिजे हेल्पिंग वर्ब असायला पाहिजे. विल हेल्पिंग वर्ब आहे का बरोबर आहे. हेल्पिंग वर्बच्या नंतर यू सब्जेक्ट आहे का तर बरोबर आहे. मग विल वापरल्याच्या नंतर सुद्धा आपण क्रियापदाचं किती रूप वापरतो V1 वापरतो मग आहे
आहे का V1 या ठिकाणी, तर हो आहे, आणि नंतर हे, आणि शेवटी क्वेश्चन मार्क आहे तर का, शेवटी क्वेश्चन मार्क आहे का, तर हो आहे. तर या ठिकाणी मग लक्ष द्या फ्रेंड्स, मग कोणतं उत्तर बरोबर आहे, तर याचं 4 नंबरचा ऑप्शन जे आहे, तर 4 नंबरचा ऑप्शन हे या ठिकाणी बरोबर आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये लक्ष द्या, 4 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. चला ठीक आहे. तर डिअर फ्रेंड्स, अशा प्रकारचे 10च प्रश्न होते, परंतु तुम्ही म्हणत असाल मग या ठिकाणी 10 प्रश्न एवढा वेळ, तर या ठिकाणी डिअर फ्रेंड्स आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण घेताना फक्त एकच उत्तर, दोनचं उत्तर, 3 असं करत नाही किंवा केलेलं नाही. आपण डिटेलमध्ये या ठिकाणी त्या प्रश्नावरती जे नियम आहेत, तर ते नियम आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. तर ठीक आहे, मग आपण थांबू. पुढील व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट टॉपिक घेऊ. थँक्यू एव्हरीबॉडी.